नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर मैत्रिणींनो, आज आहे मातृदिन. आता मातृदिन हा दिवस असू शकतो, हाच शब्द मुळातच न पटण्यासारखा आहे. चला असो. तर मैत्रिणींनो, आई आई हा शब्द एवढा अनमोल आहे आणि म्हणजे आई या शब्दाला मला असं वाटतं व्याख्याच नाही आहे. मैत्रिणींनो, सगळ्यांनाच आई खूप प्यारी असते. तर मैत्रिणींनो, मला माझी आई नाही आहे. माझी आई जाऊन 6 वर्ष झाले. तर आई मैत्रिणींनो जेव्हा असते ना, मला असं वाटते प्रत्येकालाच माझ्या अनुभवानुसार आई असताना आपल्याला आईचं महत्त्व कळत नाही. आणि आपण संसारात एवढे बिझी असतो ना, की आपल्याला मुलं, मिस्टरचे जॉब वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंतलेला असतो आणि आपल्याला कळतसुद्धा नाही, की आपल्या आईचं आयुष्य आपल्यातून हातातून निसटून चाललं आहे. आपल्याला त्यावेळेस जाणीवसुद्धा नसती. जेव्हा जाणीव होती ना, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तर मला एकच सांगावंसं वाटतं, जो मी आज पश्चाताप करते तो कोणालाही होऊ नये म्हणून. आईला नक्की वेळ द्या, आईसाठी वेळ काढा. आईबरोबर रोज 15-20 मिनटं का होईना तिच्यासाठी मनापासून वेळ काढा. तिला कडकडून भेटा. आई गेल्याच्यानंतर मैत्रिणींना खूप पश्चाताप होतो. आई दिसत नाही, आईचा आवाज येत नाही आणि आईसारखी काळजी घेणारी हस्ती मला असं वाटतं देवाने काळजी हा शब्द आईसाठीच बनवला आहे फक्त. मैत्रिणींनो, आई गेल्याच्यानंतर जग सुनं होतं. आपण आई झाल्याच्यानंतर आपल्याला आईचं महत्त्व कळतं असे सगळे म्हणतात. पण मला जर विचारताल तर मला असं वाटतं आई गेल्याच्यानंतर खरं महत्त्व आपल्याला आईचं कळतं. कारण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही मैत्रिणींनो. तर ती आपलं सर्वस्व मतलब मुलासाठी जीवन झिजते, निस्वार्थीपणे प्रेम करते. तिला माझ्या